नमस्कार, मी सूरज भांडे. आज आपण आय टी आयच्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे अपार आय डी जनरेट करायची याची प्रोसेस बघणार आहात. तर सर्वप्रथम विद्यार्थ्याने प्ले स्टोअरला जाऊन डिजी लॉकर या नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्यामध्ये लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. या प्रकारे तुम्हाला समोर स्क्रीन दिसेल. आता ह्यामध्ये गेट स्टार्टेड करायचे, अनुमती द्यायची. जो तुमचा आधारला नंबर लिंक आहे तो यामध्ये त्यानं कंटिन्यू करायचा आहे. एक तुम्हाला ओ टी पी येईल, तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकायचं झाल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आधार फेस करायचे किंवा आधार ओ टी पी हे दोन ऑप्शन येतात. त्यातल्या आपल्याला आधार ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आधार नंबर लिंकला ओ टी पी येईल, तो घ्यायचा आहे. आता तुम्हाला एक सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. हा जो पिन आहे, ज्यावेळेस तुम्ही या ॲप्लिकेशनला ओपन करायचे त्यावेळेस तुम्हाला हा पिन लागणार आहे. या प्रकारे एक पिन टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही याच्या अगोदर डिजी लॉकर इन्स्टॉल केलेले असेल आणि पिन माहीत नसेल तर फॉरगेट पिनवर क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जो पिन लक्षातून गेला होता तो नवीन जनरेट करून घ्यायचा आहे. आता या प्रकारे तुम्हाला ओ टी पी आल्याच्या नंतर नवीन पिन या ठिकाणी सेटअप करायचा आहे. कंप्लीट केल्याच्या नंतर या प्रकारे तुम्हाला अनुमती द्यायची आहे. आणि आता या ठिकाणी सर्चवर जायचं आहे आणि सर्चवर गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ABC असं सर्च करायचं आहे. ABC. तुम्ही जर खाली पाहिलं तर तुम्हाला अपार आय डी या ठिकाणी दिसेल. आता यामध्ये तुम्हाला सर्व तुमची माहिती दिसेल, पण आपल्याला या ठिकाणी जास्त काही माहिती टाकायची नाही. नोन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि गेट डॉक्युमेंट यावर क्लिक करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला अपार आय डी तुम्हाला इश्यू झालेले दिसेल. जे तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी इश्यू झालेत ते तुम्हाला या इश्यू या टॅबवर दिसतील तुम्हाला.